रायगडचं पालकमंत्रीपद आता महायुतीत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा बनलाय। विधान परिषद बिनविरोध करून सुनील तटकरे यांनी आता शब्द विसरलेत अशी भावना शिवसेनेची झाली आहे। पाहूया। निवडणूक बिनविरोध झाल्यावर तटकरे शब्द विसरले। पालकमंत्री पदावरून शिवसेनेचा तटकरेंवर आरोप। तटकरेंनी शब्द फिरवल्याची शिवसेनेत भावना। रायगडचं पालकमंत्रीपद हा महायुतीत कळीचा मुद्दा झाला। विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरेंना पाठिंबा दिल्यावर शिवसेनेला आणि भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल असं वाटत होतं, पण निवडणूक बिनविरोध झाल्यावर सुनील तटकरेंची भाषा बदलली। मुख्यमंत्र्यांसह महायुतीतल्या तीनही पक्षांच्या नेत्यांशी बोलून पालकमंत्रीपदाची चर्चा करू असं सांगून त्यांनी लागलीच रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना देण्यास एक प्रकारे नकार दिला। मी वारंवार यापूर्वी सुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब पहिनी मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्त्वाचा घटक रायगड असल्यामुळे आहे, आम्ही लवकर त्या विषयाच्याबद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ। शिवसेना नेत्यांनी सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये शिवसेनेशी गनिमी कावा केल्याचा आरोप केलाय। विधान परिषद निवडणूक झाली असती तर चित्र वेगळं असतं हे सांगण्यासही महेंद्र दळवी विसरले नाही। दळवींनी केलेल्या टीकेवर सुनील तटकरेंचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं। शेवटी तटकरेंनी गनिमी काव्याने ती लढाई जिंकली असं नक्की सांगता येईल। आणि म्हणून काल त्यांनी वक्तव्य केलं की एका मॅनात दोन तलवारी राहत नाहीत, मी चर्चा ठेवतो। येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की दाखवेल एका मॅनात किती तलवार राहतात ते। तटकरे उपरोक्त बोलतायत, खरं तर त्यांना शोभने निश्चित नाही आहे। ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य होऊन काही टीका करत असतील ती त्यांना लखलाभ हो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही। तटकरे शिवसेना नेत्यांना शिंगावर घ्यायला लागले म्हटल्यावर शिवसेनेचाही संयम सुटल्याचं पाहायला मिळालं। रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंनाच द्यायला हवं अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। एवढंच नव्हे तर निवडणूक बिनविरोध झाल्यावर सुनील तटकरे यांनी शब्द बदलल्याचा आरोपही शिवसेनेनं केला। भरत शेटना पालकमंत्री करावं हीच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे। तटकरे साहेबांशी देखील आमची ही चर्चा झालेली आहे, कारण शेवटी विधान परिषदेच्या निवडणुकीपुरती ही चर्चा असून उपयोगाची नाही। दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आणि आम्ही तटकरे साहेबांसमवेत एकत्र मुख्यमंत्री महोदयांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू, विनंती करू, परंतु रायगडची पालकमंत्रीपदाची जी जागा आहे ती भरत शेटना मिळावी हीच आमची इच्छा आहे। या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही कमिटमेंट झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही शब्द दिले गेले ते आता बिनविरोध जागा झाली म्हणून विसरून उपयोगाचं नाही, ही देखील माझी विनंती आहे सगळ्यांना। अनिकेत तटकरे बिनविरोध झाले म्हणून आपलं काम झालं असं तटकरेंना वाटत असावं, पण तसं नाहीये। 2029ला विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे। यावेळी जर शिवसेनेला दिलेला शब्द पाळला जात नसेल तर 2029ला शिवसेना नेते महायुतीच्या कोणत्याच नेत्याचं ऐकणार नाहीत हे मात्र निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।